आता आपण ड्रॉ करतोय. किती टीमचे प्रतिनिधी आले तिकडे? 4 5 1 6. अजून एक कोणती टीम राहिली? तर 12th मॅन पाठवा चला, विनंती असणार आहे. यंग दुर्गादेवी प्रतिनिधी नाहीये, या लवकर असाल तर. तर कॅमेरामन पहा, सगळ्या समक्ष आपण करतोय, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी पार्सलिटी होणार नाहीये. हा, तर 1 नंबरची मॅच 2 बरोबरच लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चालू मॅचची जर चिठ्ठी पहिली आली तरच त्यांना दुसऱ्या मॅचमध्ये शिफ्ट केले जाईल. आणि सिंग पॅकर जे आज लगातार 3 मॅच खेळलेले आहेत याच्या अगोदर, त्याच्यामुळे त्यांची जर पहिली मॅच आली तर ती सुद्धा दुसरी खेळली जाईल. ओके.
मगाशीच कळवल्याप्रमाणे आपण सगळ्या टीमला कॉल केला होता, वेळेत उपस्थित नाहीये, तर प्रातिनिधिक स्वरूपात कमिटी ते 8वी टीम असणार आहे. या लवकर प्लीज. मिक्स करा, वारा देखील येतोय. एक नंबर, एक 2 नंबर, एक नंबर घ्यायचे आणि एक 2 नंबर घ्यायचे. ओके. हा, माझ्या मते मी ललित माधव साहेबांना विनंती असेल, एक नंबर घ्या आणि एक 2 नंबर घ्या. ज्यांची क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असणार आहेत. रियान स्मॅशर या टॉपर मधून पहिली मॅच, टॉपर होते ना रियान स्मॅशर, हा, आणि त्यांची मॅच असणार आहे अनिरुद्ध यांच्या बरोबर, आणि हा सामना पहिलाच खेळवला जाणार आहे. हा, आता ऑटोमॅटिकली जशा चिठ्ठ्या येतील तशाच मॅच लागणार आहेत. मुंबईचा सम्राट विनर 2 बरोबर, त्यांचीच मॅच लागणार आहे. समर 11 कुलाबा, दाखवायच्या चिठ्ठ्या सगळ्या त्यांना, कॅमेरामध्ये पण दाखवा. आणि गणराज 11 आणि त्यांच्या विरुद्ध समर 11. हा, सगळ्या दाखवा, सगळ्या चिठ्ठ्या तिकडे पहिल्यांदा दाखवायच्यात, कॅमेऱ्यामध्ये देखील दाखवायच्यात. सगळ्या चिठ्ठ्या ना इकडे, सगळ्या टीमच्या नावं लिहिलेली होती त्या सगळ्या दाखवायच्यात. आणि हा, हरकत नाही, हरकत नाही. हा, यस, आणि हो या सिंग पॅकर, आणि तुम्हाला आता चांगली रेस्ट मिळणार आहे जुगनूबाई. हा, ओके. चला जाऊयात आता आपण. सर्वांसमक्ष आपण ड्रॉ केलाय. सगळ्या मॅच 4 ओव्हरच्याच असतील आणि पहिल्या टीमला विनंती असेल आपण टॉस साठी या. विनंती असेल धन्यवाद डीजे. खरं तर मॅचकडे आपण बोलतोय. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. एका बाजूने माहिरा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते साहिल 11 ने दोन्ही संघाला खेळताना आपण पाहतोय. नुकताच ड्रॉ देखील झालाय आणि चांगल्या मॅचेस देखील आपण सुपर 8च्या लढती देखील पाहणार आहोत. या मॅच नंतर खरं तर चांगले संघ सुपर 8 मध्ये देखील दाखल होताना आपण पाहिले. फलंदाज या ठिकाणी बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वसंत. पाच षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिले. तुषार बाद झाला, रामानून बाद झाला. त्यानंतर आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. इथे इनसाइड आउटचा वाह काय टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय उतुंग षटकार.
कालचा दिवस आपण पाहिला आणि डे नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटकारानंतर सिंगलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. 5 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे मॅच देखील चांगली पाहायला मिळणार आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने माहिरा 11 त्यांच्या अगेन्स्ट खेळते साहिल 11. हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. खरं तर चांगली लढत दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे हिंदू सम्राट. खरं तर हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दिमागदार आयोजन. खरं तर कौतुक करावं तेवढंच कमी आहे या स्पर्धेचं. सर्व ऑर्गनाइज टीम त्यांचं भरपूर मेहनत आपण पाहतोय आणि तदनंतर ही त्यांच्या स्वप्नांना साकार झालेली ही स्पर्धा हिंदू हृदय प्रीमियर लीग खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर काही सांगून जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस ओमकार सर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईचा ब्रँड त्यांचा संघ देखील सुपर 8 मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. मोठमोठे संघ खरं तर या ठिकाणी खेळताना आपण पाहिले. केतन म्हात्रेला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. तो देखील या ठिकाणी मैदानावरती येणार आहे. कालच्या दिवसामध्ये त्याने देखील चांगले बॅटिंग केले. अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं. बघा प्रेक्षक त्या ठिकाणी आतमध्ये आहेत, त्यांना विनंती करतोय आपण थोडेसे बाहेरून जायचं आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहायला गेलात तर 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. राज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके देखील येत आहेत. सुंदर मॅच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल मिळणार आहे. सिंगल डबलने देखील धावफलक चांगला हालता आपल्याला पाहायला मिळतो. 27 धावा 27 ऑन स्कोअर बोर्ड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला 27 वरती स्थिरावताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. अजूनही 18 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे या मॅच मध्ये आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचं हे दिमागदार आयोजन. खरं तर आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लवकर सुरू करा. आज भरपूर मॅचेस इथून खेळवायच्या बाकी आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी अपेक्षा असेल की सहकार्य करा सर्वांनी. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. रमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे खरं तर गुडलेन स्पॉटवरती चेंडू टाकला होता. सरळ विकेट किपरच्या ग्लोथमध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता परंतु बॅटर्स काय ओळखू शकले नाही आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 27 वरती धाव फलक स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवेचा प्रचंड वेग देखील पाहायला मिळतोय. इथे देखील स्टेट बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी डीप मध्ये येत आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू पकडला जातोय. एकच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरती टाकला होता. इथे खोलवर पतीचा चेंडू पाहायला मिळाला रमेश यांच्या माध्यमातून आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केले. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. इथे पुन्हा एकदा खोलवर पतीचा चेंडू आहे. वा काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. दुपारचं सत्र चालू झाले आणि गरमाहट निर्माण करणारी ही गोलंदाजी रमेशची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत या षटकातील आणि फक्त एकच धाव खर्च केल्या. कौतुक करावं तेवढंच कमी आहे. अनुभव देखील चांगला पाहायला मिळतोय. सातत्याने 2 चेंडू यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न देखील केला. एक गुडलेन स्पॉटवरती पहिला चेंडू फेकला होता. त्यानंतर 2 यॉर्कर पतीचे चेंडू इथे खेचून मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटला एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचलतायत फेकतायत. तद्वर सिंगल पूर्ण केले गेले.
आतापर्यंत या जर गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. धावा झाल्यात 29. 29 ऑन स्कोरबोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप 2 चेंडू देखील येणं बाकी असणार आहे या षटकातील. इथे वा, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. नोमान स्लॅनमध्ये चेंडू अदलतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. असं वाटलं होतं की संधीचं सोनं करतील क्षेत्ररक्षक, परंतु स्वतःला सावरलं आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहिल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर 2 षटकामध्ये 27 होते. असं वाटलं होतं की आता मात्र पुन्हा एकदा धावांचा वेग वाढेल, परंतु या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि अजूनही एक शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती. 31 ऑन स्कोरबोर्ड. इथं देखील खोलवर फिरचा चेंडू, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आणि इतर रनआउटची संधी आहे, परंतु सुखरूप बॅटर त्या ठिकाणी पोहोचलेत. धाव मात्र मिळणार नाहीये. तिसऱ्या षटकाची देखील या ठिकाणी बघता बघता समाप्ती झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 31. 31 ऑन स्कोरबोर्ड. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. इथून जिंकलात तर सुपर 8चं तिकीट निश्चित असणार आहे. आणि या सुपर 8मध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर दोन्ही संघाला चांगली कामगिरी देखील करावी लागेल. रमेशचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक केलंय. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील चांगली कामगिरी या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु आज देखील तेवढीच महत्वाची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौथ्या षटकाला होती सुरुवात. इथे अपील पाहायला मिळते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता आणि पंचांनी अपील फेटाळून लावले. धाव मात्र मिळणार नाहीये, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगल्या षटकाला देखील या षटकाला देखील सुरुवात केली. अफलातून लाईन लेंथ पाहायला मिळाली या चेंडूवरती. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. उंच गोरा असा गोलंदाज आणि गतीचा प्रचंड वापर या ठिकाणी करत असताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालेत. यस, सर्वांचे लाडके गोटे अंपायर्स देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की या मुख्य मंचावरती आपल्या देखील या चषकाच्या माध्यमातून यस सर या ठिकाणी येत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून, ज्यानं अखंड भारतामध्ये जाऊन आपल्या नावाचा एक परिचय दिलाय ॲज अंपायर म्हणून. असे आमचे गोटे अंपायर या ठिकाणी आलेले आहेत. सर, त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे देखील वळणं गरजेचं आहे. महत्वाचे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे फलंदाज बाद झाला. इथे फटका त्या ठिकाणी फसला होता. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रेयसनं चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.
खरं तर विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. साहिल 11 संघ खरं तर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 31 धावा त्या ठिकाणी जमवल्यात आणि कुणाल यांनी जर हॅट्रिक घेतली तर संदीप काशीद यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. पारितोषिकांची सुरुवात या ठिकाणी व्हायला सुरुवात देखील झाली आणि चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज डे नाईट कालचा दिवस देखील आपण पाहिला, चांगल्या मॅचेस रंगल्या. आज देखील तेवढ्याच ताकदीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यस सन्माननीय संदीपजी काशीद साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे चौकार आलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप शॉट सिलेक्शन. आणि दोन क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामध्ये होते दरार आणि चेंडू झाला फरार. 4 धावेसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या फटक्यावरती चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि प्रचंड ताकद देखील पाहायला मिळाली. इथे समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय परंतु चेंडू फसलाय आणि झेल बघा, कमालीचं झेल पकडलाय त्या ठिकाणी. वा, रनिंग कॅच पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते श्रेयस. पुन्हा एकदा श्रेयस पाहायला मिळतात. कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडला गेला. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. एवढं दूरवरून धावत येणं, तदनंतर जजमेंट चांगलं करणं हे इझी नसतं. यस आणि कुणालसाठी संदीपजी काशीद साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा देखील झालंय. वाह, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शाखा प्रमुख संदीपजी काशीद साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर बक्षिसांची खैरात देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. साहेब, या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा विकेट्स मिळाला कुणाल या गोलंदाजाला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते कुणाल यांच्या माध्यमातून. इथे देखील फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही. चेंडू चाललाय पॉइंटच्या वरतून सीमा पार. आता मात्र शेवटचं षटक बाकी असणार आहे आणि त्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागणार आहेत या मॅच मध्ये. तर आणि तरीच कुठेतरी एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहिल 11 खरं तर सलामीच्या बॅटर्स या संघाने गमावले आणि तदनंतर मात्र 39 धावा 39 ऑन स्कोरबोर्ड धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 गडी देखील गमावलेत. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल ला आपण पाहतोय. विशालला विशाल कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं स्लॉगवर त्याच्या हातामध्ये या ठिकाणी देण्यात आलंय आणि आता मात्र टार्गेट सेट करणारे ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 39 धावा धावफलकावरती लागला गेला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त देखील झालाय. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. विशालने देखील सुरुवात षटकाची चांगली केली आहे. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे समोरच्या दिशेने फोर्स केलाय. वाह, काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आलेला हा दर्जेदार षटकार. 6 धावा. पहिला चेंडू चांगला होता खरं तर. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती मात्र बॅटर थांबला नाहीये. 6 धावा आल्यात. अजून एक खेचून मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळणार आहे.
हा षटक महत्वाचा आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं असंच मी म्हटलं होतं आणि इथे देखील धावा येत आहेत. कमालीची बॅटिंग त्या ठिकाणी करतायत फलंदाज वसंत. काही कमालीच्या फॉर्म मध्ये आता पाहायला मिळतात. बॅट वरती चेंडू आता यायला सुरुवात झाली मित्र म्हणेन. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आला होता, तदनंतर लगातारचे 2 षटकार या ठिकाणी आपण पाहिले आणि आता मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 51 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गतीनं बीट केलं. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळणार आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे अलंग कार्पेट चेंडू चालला, त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे, परंतु रनआउटची विकेट्स मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र अर्थातच पूर्वार्ध समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा जर आपण पाहायला गेला तर 52 धावा झाल्यात आणि 53 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण टॉस कडे वळणार आहोत. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी संपर्क साधा. सुपर 8 पहिला सामना रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे अनिरुद्ध 11. दोन्ही कर्णधारांना प्रथमतः विनंती असेल टॉस साठी या. सुपर 8च्या पहिल्या सामन्याचा टॉस आता केला जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि हा क्रिकेटचा महासंग्राम. सुपर 8 पहिला सामना रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध अनिरुद्ध 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस केला जातोय. अनिरुद्ध 11 कर्णधार सौरभ रुके आणि विनंती असेल रियान स्मॅशर्स कर्णधार आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय. सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. प्लीज विनंती असेल, कारण वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय प्रत्येक सामन्याचा. समोरचा संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे रियान स्मॅशर्स. हरीजी पटेल साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खेतवाडीचा गणराज त्या ठिकाणून उपस्थित राहिलेत आणि संदीपजी काशीद साहेबांचा देखील शुभागमन आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान. शाखा प्रमुख युवा नेतृत्व माननीय श्री संदीपजी काशीद साहेब आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. शाखा प्रमुख 221 संदीपजी काशीद साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. ललितजी माधव साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. युवा नेतृत्व संदीपजी काशीद साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये. चला टॉस साठी या. मॅचला सुरुवात होते. टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल.
या पुढील सर्व सामने मात्र 4-4 षटकांचे खेळले जातील. आयोजन समितीचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. चला टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा. मी संदीपजी काशीद साहेब दक्षिण मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजक देखील, आणि त्यांना विनंती असेल, शाखा प्रमुख साहेब आहेत आणि त्यांना विनंती असेल, या ठिकाणी एक महत्वाचा सामना होणार आहे. काटा झालाय. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. कसं वाटतं आता क्वार्टर फायनल मध्ये आलेला आहात भूषण, आणि त्याचबरोबरीने निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. 2 मॅच आम्ही फिल्डिंगच्या जीवावरती जिंकलेलो आहेत. तर आता फिल्डिंग करून समोरच्याला म्हणजे जेवढं होता येईल तेवढं रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना कमी समजून चालणार नाही. मोठा प्लेअर आहे समोर. आणि आपली टीम देखील तेवढेच चांगले खेळते. 4च ओव्हरची मॅच आहे, याची नोंद घ्यायची आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. सौरभ, द ग्रेट सौरभ. सौरभ, कालही तुमची बॅटिंग, सौरभ थोडीशी उशिरा खुलतात आणि एकदा खुलल्यानंतर धुमाकूळ घालतात. तर आता ही महत्वाची मॅच आहे, काय म्हणाल? महत्त्वाचीच मॅच आहे आणि आम्हाला पण बॅटिंगच करायची होती पहिली, कारण की पहिली आम्ही चेस करताना हारलेलो. सेकंड 2 मॅच आम्ही बॅटिंग करून जिंकलोय. तर बघतो, होप्स आहेत की जिंकू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. क्रिकेट रसिका हो, ही जबरदस्त मॅच क्वार्टर फायनल नंबर 1 काही क्षणाच्या आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा. चालू सामन्याचा हा महत्वाचा डाव या ठिकाणी आपल्या भेटीला आलाय. खरा पात्र हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाज देखील बाद झाला. इथे वाईट बॉल आहे. खरं तर पहिल्या चेंडूवरती सिद्धेशला मात्र मैदानाचा या ठिकाणी बाहेरचा रस्ता धरावा लागला आणि नवीन फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. 53 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सफलता देखील मिळाली. पहिल्या चेंडूवरती 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे देखील पुन्हा एकदा सोडून दिला लगातारचा हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय. 53 धावेचं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू एक्स्ट्रा या ठिकाणी पाहायला मिळाले. बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु सातत्याने चेंडू वाईट देखील जात आहेत. राहुल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती कुणाल आहे. इथे समोरच्या दिशेने कमालीचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या वरतून चाललाय, सीमा पार. कुणालच्या बॅट मधून आला षटकार. काय ताकद पाहायला मिळाली, प्रचंड खरं तर ताकद पाहायला मिळाली. त्यानंतर स्टेप आउट झाले आणि भिरकावला चेंडूला समोरच्या दिशेने. फोर्स करत असताना मात्र हा षटकार ठोकलाय कुणाल या बॅटर्सनं. खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट राहुलला मिळाली होती जरूर, परंतु त्यानंतर लगातारचे 2 चेंडू वाईट आणि आता पुढच्या चेंडूवरती षटकार आला कोणाल्याच्या बॅट मधून. इथे देखील चांगला फटका गॅप मध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा दिमागदार आयोजन. इथे खेचून मारलाय, कमालीचा स्ट्रोक, चेंडू चाललाय गोळीगत सीमापार चौकार. आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आले या फटक्यावरती. धावफलक झपाट्यानं आता वाढू लागलंय. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53चा पाठलाग करायचा आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू खूपच बाहेर गेलाय. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
पहिलं षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळते की काय, असं चित्र पाहायला मिळतं. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असं हे मैदान आणि त्याच्यावरती ही स्पर्धा दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. इथे स्लॉट मध्ये आलाय, आता भिरकावून दिलाय षटकारासाठी 6 धावा. टप्प्यात आला आणि कार्यक्रम देखील झालं. षटकार आला या चेंडूवरती. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा. खर तर हा षटक भरपूर महागडा, अजूनही काही चेंडू बाकी आहेत. समोरच्या दिशेने अशा पद्धतीने ओरपीट चेंडू द्याल तर तुम्ही मोठ्या फटके या ठिकाणी तुमच्या षटकामध्ये येतीलच. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राहुल या ठिकाणी सज्ज झाले. संयमी खेळी पाहायला मिळते. षटकार आला तर नंतर सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र आता 21 वरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती सिद्धेशची, तदनंतर असं वाटलं होतं की धावा मात्र या ठिकाणी कमी बनतील या षटकामध्ये, परंतु तसं काही घडलं नाही आहे. लगातारचे 2 चेंडू व्हाईट आल्यानंतर जी कुणालनं सुरुवात केली ना, अफलातून पाहायला मिळाली. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू बाकी असेल 24 आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. 32 खर तर 4 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. राहुल देखील चांगली या ठिकाणी फलंदाजी करताना त्याला देखील आपण पाहिलं. 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल 11 धावेवरती तो देखील खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. कुणालच्या माध्यमातून देखील 1 षटकार आलाय. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 21. 1 गडी या ठिकाणी सिद्धेशला गमावलंय. ट्वेल्थ मॅन बघा या ठिकाणी कोणी उपस्थित नाहीये, परंतु गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. येणारे 24 बॉल 32 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे देखील चांगला फटका, परंतु चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की षटकार येतोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं आणि हे करणं देखील गरजेचं होतं. तब्बल जर आपण पाहायला गेलं तर 5 धावा या ठिकाणी वाचवल्या त्या चेंडूवरती. साहिलला देखील या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा त्याच्यावरती देखील प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहायला गेला तर कुणालला आपण पाहणार आहोत. उंचखुरा असा गोलंदाज होता, त्याने देखील कुणालने गोलंदाजी देखील चांगली केली. तोच गोलंदाज खरं तर सातत्याने चांगली कामगिरी करत आला या मॅच मध्ये आणि स्ट्राईक एंडवरती देखील त्यालाच आपण पाहतोय. षटक जेवढी चांगली गोलंदाजी करतोय तेवढी चांगली बॅटिंग देखील बघा. खराब चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूचा सन्मान कशा पद्धतीने द्यायचा हे मात्र त्यांनी चांगले मैदानाच्या आतमध्ये दाखवले. धावा झाल्या धावफलकावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. साहिल आहे गोलंदाजी मार्गवरती. ते फक्त दिशा दिले आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सहजरित्या चेंडूवरती येत आहेत. चेंडूला उचलून फेकतायत. तर दूर मात्र सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल सज्ज झालाय. राहुलच्या बॅटमधून देखील 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला. मागच्या ओव्हरमध्ये पहिलं षटक होतं, त्याच्यामध्ये भरपूर धावा 21 धावा पाहायला मिळाल्या. इथे देखील थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा सिंगल मिळणार आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबल न देखील धाव फलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेला तर पहिल्या सत्रामध्ये 52 धावा बनवल्या होत्या. 53 धावेचं टार्गेट या ठिकाणी माहिरा 11 या संघासमोर ठेवण्यात आलं होतं आणि धावा देखील चांगल्या बनतायत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील बॅटची कडा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शॉट गलीमध्ये चेंडूला फील्ड करतायत. त्याचबरोबर मात्र 1 सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगल डबल या ठिकाणी घेतल्या जातात या षटकामध्ये आणि धावफलक मात्र 27 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी
चेंडूवरती येत आहेत. थोडेसे लेझर क्रिकेट पाहायला मिळालं. हलवर पद्धतीने चेंडूवरती आले. तदनंतर या 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावेचं टार्गेट आहे. 29 धावा धावफलकावरती 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या साहिल यानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. 18-24 समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक फेकण्यासाठी रामानुजला आपण पाहतोय. खरं तर बॅटिंगची भरपूर अपेक्षा होती, परंतु रामानुज देखील लवकर बाद झाला. एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला होता. तोच रामानुज गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू बाकी आहेत आता 18 आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. एखादं चांगलं षटक फेकावं लागेल या मॅच मध्ये, परंतु दोन्ही बॅटर्स भरपूर फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल देखील चांगली बॅटिंग करतायत. त्याच्या सहसाथीने राहुल देखील चांगली बॅटिंग करतोय. धावा एवढ्या खरं तर मोठ्या पाहायला मिळाल्या नाही, परंतु संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सुखरूप त्या ठिकाणी फलंदाज कुणाल पोहोचलेत. एक धाव या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये खरं तर 17 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. 17 चेंडू 23 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रामानुज सातत्याने मात्र क्षेत्ररक्षण मध्ये व्यूहरचना या ठिकाणी बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामानुज गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. स्ट्राईक वरती राहुल आहे इथे. वा, काय फटका पाहायला मिळतोय राहुलच्या बॅट मधून. हा षटकार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढ्या गती कमी केली होती तेवढ्याच वेट अँड वॉच चा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे नो बॉल आणि आता फ्री हिट असणार आहे. उघडा डोले पहाणे पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल आणि मागच्या बॉल वरती षटकार आलाय आणि आता मात्र फ्री हिटची संधी मिळाली राहुलला. किती धावा येतील या चेंडूवरती? इथे खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक दूरवर राहिले आणि चौकार देखील पाहायला मिळाला. 4 धावा. पाहतोय 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथे देखील मोठा फटका. 6 धावा षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 6 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. का बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये राहुल. पाण्याच्या धबधब्यासारखे कोसळलेत आणि अफलातून बॅटिंग. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळतोय. 4. धन्यवाद. या खरं तर मॅच मध्ये आता फक्त 2 धावेची गरज असणार आहे. तिसरं षटक
खरं तर मार्गस्थ होता आणि त्या षटकामध्ये देखील आक्रमण पाहायला मिळालं. आता फक्त 2 धावेची गरज असेल. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि धोनी स्टाईलनं मॅचला देखील फिनिश केले. वेल प्लेट राहुल. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅच या ठिकाणी जिंकले माहेरा 11 संघानं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. आपल्याला आवाज ऐकायला मिळेल या ठिकाणी अभिषेक पाटील सरांचा. धन्यवाद.